नमस्कार. 5 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. स्पर्धा परीक्षेची चाहूल, माळीच कोचिंग क्लासेस यावल. यशस्वीतेची निरंतर 23 वर्षाची परंपरा. लवकरच बॅचेस सुरू होत आहे. संपूर्ण ग्रामर बॅचेस इयत्ता 5वी ते 7वी साठी व इयत्ता 8वी ते 11वी साठी. तसेच संपूर्ण ग्रामर, रायटिंग स्किल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, बेसिक स्पोकन कालावधी 3 महिने 22 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यानच्या बॅचेस नियमित सराव टेस्ट व शेवटच्या टेस्टमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रथम बक्षीस 2222, द्वितीय बक्षीस 1111, तृतीय बक्षीस 555 रुपये सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा. फी आहे 1999 रुपये. माळीसर यावल. ठिकाण वाणीगल्ली बालसंस्कार शाळेजवळ यावल. यावल शहरातील एका 20 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. शहरात खळबळ. पिंपरुळ आमोदा मार्गावर गुरुवारी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचे काल शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू. यावल तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतमध्ये प्रभाग रचना सुरू. चिंचोली गावात माजी सरपंच यांच्याकडून 2 शीत शवपेटीचे लोकार्पण. पाडळसे येथील यामिनी लोहार यांना यशवंतराव चौहान पुरस्कार. साकळी गावात जिल्हास्तरीय खुल्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. जिल्ह्याभरातून 45 संघांचा सहभाग. यावल शहरातील विस्तारित भागात 4 ठिकाणी गटारींच्या कामासाठी 17 लाखाचा निधी मंजूर. यावल महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचे बॉक्सिंगमध्ये यश. विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड. शहरातील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात पालक दिन साजरा. मनसेच्या मागणीला यश. भुसावळ विभागातून पॅसेंजर रेल्वे गाड्या पूर्ववत धावणार. सीमा सुरक्षा दल स्थापना दिनानिमित्त विरावली येथील सैनिक जवानाने केले रक्तदान. तर किनगाव येथे श्री साई ऑनलाईन सर्व्हिसेस शॉपचे थाटात उद्घाटन. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत. फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील देशमुखवाडा भागातील एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मयत तरुणाचं नाव धनंजय भिकन कोंडे असे आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. तर या घटनेने शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शहरात देशमुखवाडा भागात लहान मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ भिकन कोंडे हे राहतात व ते बोरावल गेट भागात किराणा दुकानाचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा धनंजय कोंडे हा दुपारी घरी एकटाच होता व घराच्या वरच्या मजल्यावर तो होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास भिकन कोंडे हे घरी आले व त्यांनी धनंजय यास आवाज दिला. मात्र वरील मजल्यावरून प्रतिसाद न मिळाल्याने ते वरील मजल्यावर गेले असता धनंजय कोंडे हा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. तेव्हा त्यांनी तातडीने तेथून त्याला काढून भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेव्हा यावल पोलिसात राजेंद्र कुंभारकर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत धनंजय कोंडे यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत हा कुटुंबातील एकुलता एक होता. त्याच्या पश्चात आई वडील, 3 विवाहित बहिणी, आजी असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. मात्र त्याच्या अशा आत्महत्यामुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 7758804849. आमोदा पिंपरुड रस्त्यावर गुरुवारी एक अपघात घडला होता. 2 वाहनांचा जळगावकडे जात असताना अपघात घडला. यामध्ये अपघातात वाघोदा तालुका रावेर येथील भावना सुपे या महिलेचा मृत्यू झाला होता, तर 5 जण जखमी होते. यातील 2 जण गंभीर जखमी होते. यातील शनिवारी एका महिलेचा मृत्यू झाला. मयत महिलेचं नाव रेखा हेमंत नाईक, वय 40 वर्ष, राहणार रावेर असे आहे. नाईक विद्यालयाचे चेअरमन त्यांच्या कुटुंबातील त्या सदस्य होत्या. तेव्हा गुरुवारी फॉर्च्यून आणि इंडिका हे दोघं वाहनं जळगावकडे जात असताना पिंपरुड आमोदा रस्त्यावर धडकले होते. या अपघातामध्ये आता दुसऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे यावल आणि रावेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्हा यावल तालुक्यातील व्यास शिक्षण मंडळ संचलित ITI यावल संस्थेत फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, वेल्डर या व्यवसायांकरिता प्रवेश देणे सुरू आहे. व्यवसाय प्रशिक्षण महामंडळाकडून प्रवेशास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क करावा. तालुक्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या दरम्यान मुदत संपणाऱ्या 10 ग्रामपंचायतमध्ये प्रभाग रचना काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने त्या गावात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने प्रभाग रचनेची कारवाई सुरू झाली आहे. तालुक्यात कोरोना संकटामुळे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका राहिल्या होत्या, तर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यात 10 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आता प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग रचना कार्यवाही सुरू झाली आहे. प्रभाग रचना झाल्यानंतर त्या प्रभागातील मतदारांची जातनिहाय संख्या पाहता आरक्षण टाकले जाणार आहे. आरक्षणानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. एकूणच निवडणुकीची ही पूर्वतयारी असून ग्रामीण भागातील राजकारण यामुळे आता तापणार आहे. यावल तालुक्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये परसाडे बुद्रुक, मालोद, चिखली बुद्रुक, कासारखेळा, कोडन्हावी, चुंचाळे, पिळोदे, पाडळसे, चिखली खुर्द व चितोळा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील चिंचोली येथील माजी सरपंच अनिल प्रल्हाद सोळुंके यांच्या सहकार्याने गावात 2 शीत शवपेट्या देण्यात आल्या. त्यांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या शवपेट्या विविध कार्यकारी सोसायटी व पीक संरक्षण सोसायटीमध्ये ठेवण्यात येणार आहे. चिंचोली तालुका यावल या गावात शीत शवपेटी नव्हती. कोणाचा मृत्यू झाल्यास व अंत्ययात्रा उशिराने करायची असल्यास यावल किंवा किनगाव येथून
शीतशवपेटी आणावी लागत होती. तेव्हा गावात देखील शीतशवपेटी असावी अशी मागणी ग्रामस्थांची होती. तेव्हा ग्रामस्थांच्या या मागणीला लक्षात घेता येथील माजी ग्रामपंचायतचे सरपंच अनिल प्रल्हाद सोळुंके यांच्या सहकार्याने 2 शीतशवपेट्या आणण्यात आल्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या लोकार्पण करण्यात आल्या. या शीतशवपेट्या गावातील विविध कार्यकारी सोसायटी व लोकमान्य पीक संरक्षण सहकारी सोसायटी यामध्ये ठेवल्या जाणार आहेत. दोन्ही शीतशवपेट्यांचा लाभ गावासह परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे. या शीतशवपेटी लोकार्पण वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा सोळुंके, किरण सोळुंके, ग्रामपंचायतचे माजी सदस्य देवीदास कोळी, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ कोळी, माजी सरपंच अनिल सोळुंके, उपसरपंच जयवंत साठे, शिवसेनेचे गोपाल चौधरी, भाऊसाहेब धनगर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सोळुंके, शरद सोळुंके, प्रभाकर सोळुंके, पप्पू देसले, ग्रामपंचायतचे कर्मचारी अरुण सपकाळेसह नागरिकांची उपस्थिती होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण फाउंडेशनतर्फे यावल तालुक्यातील पाडळसे येथील यामिनी नरेंद्र लोहार यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सानपाडा नवी मुंबई येथील सौराष्ट्र समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विधान परिषदचे विरोधी पक्षनेते परवीन दरेकर, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय किसन सावंत यांच्या हस्ते यामिनी लोहार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत भारती होते. यामिनी लोहार या वंचित समाज घटकांच्या कल्याणासाठी काम करतात. रुग्णसेवेसाठी त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या पाडळशाच्या कन्या तर शिरपूर तालुक्यातील नांथे येथील स्नुषा आहेत. पुरस्कार स्वीकारताना नरेंद्र लोहार, दीपाली गोळे, ईशा जाधव, स्नेहल हळदे, मोहन जाधव, गौरव शेलार, अविनाश सोनोने, बीडी लोहार आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील साकळी येथे जिल्हास्तरीय खुल्या क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचं आयोजन साकळी गावातील जय भारत क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. सदर क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा परिषदचे शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील उर्फ छोटू भाऊ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य दीपक अण्णा पाटील, शिवसेनेचे गोटू सोनोने, ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, जगदीश मराठे, संदीप तायळे, नितीन फन्नाटे, सुरेश बडगुजरसह गावातील मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 45 संघांनी सहभाग घेतला आहे. मोठ्या उत्साहात ही स्पर्धा साकडी गावात सुरू आहे. शहरातील विस्तारित भागात विविध ठिकाणी सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता व सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. म्हणून या भागातील गटारीसाठी आता 17,43,738 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे व लवकरच आता या भागातील गटारीचे कामं सुरू होत नागरिकांची समस्या सुटणार आहे. शहरातील विस्तारित भागात सांडपाण्याची समस्या गंभीर झाली होती. सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्याकरिता नगरपालिकेत नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, सत्ताधारी गटाचे गटनेता अतुल भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने गटारीचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपालिकेकडे विषय मांडण्यात आला व नुकतेच विस्तारित भागातील 4 ठिकाणी गटार बांधकामासाठी 17,43,738 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे. शहरातील गंगानगरमध्ये तुळशीराम माळी यांच्या घराजवळ, तिरुपती नगरमध्ये बगीच्याजवळ, फालक नगरमध्ये विजय कायस्थ यांच्या घरापासून तर पूर्णवाद नगरात तलाठी सूर्यवंशी यांच्या घरापासून RCC गटार बांधली जाणार आहे. तेव्हा विस्तारित भागातील गटारीचा प्रश्न सुटत असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. लवकरच प्रशासकीय कारवाई पूर्ण होत या भागात कामाला सुरुवात होईल अशी माहिती सत्ताधारी गटाचे गटनेता अतुल भाऊ पाटील यांनी दिली आहे. येथील महाविद्यालयातील 8 बॉक्सिंगचे खेळाडूंनी नुकतेच विद्यापीठस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले व या स्पर्धेतील सर्व खेळाडूंची आता विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून 8 विद्यार्थी खेळाडू बॉक्सिंगसाठी विद्यापीठस्तरीय आंतरजिल्हा स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा
फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या आवारात पार पडली. या स्पर्धेमध्ये सर्व 8 विद्यार्थ्यांनी आपली चुणक दाखवत यश संपादन केले. तेव्हा या सर्व बॉक्सिंगच्या 8ही विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तेव्हा सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे, उपप्राचार्य MD खैरनार, प्राध्यापक AP पाटील, प्राध्यापक संजय पाटील, प्राध्यापक SM वानखेडे, प्राध्यापक डॉक्टर PV पावरा, बॉक्सिंगचे कोच पंकज तळवीसह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केले आहे. आता हे सर्व खेळाडू विभागीय स्पर्धेच्या तयारीत लागले आहे. या खेळाडूत पवन शांताराम अडकमोल, हासिम फिरोज खाटीक, कुंदन अजय पारधे, संकेत दिगंबर तायडे, सुमित सुनील भालेराव, रोहित अनिल जंजाळे, कासिम तळवी, आकाश किसन सुरवाळे यांचा सहभाग आहे. या सर्व खेळाडूंना बॉक्सिंग कोच पंकज तळवी मार्गदर्शन करीत आहे. तर विभागीय स्पर्धा आता शिरपूर तालुका धुळे येथील PDDM महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. त्याची तयारी विद्यार्थी करीत आहे. Good, good. Good up. गेला. मार गेला. कोमाशॉट एक लेना बस. चल गाड़ी क्लब का आड़ी से गाड़ी कौन है? आजा इधर. चल आजा भाई आरसी. शहरातील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात पालक दिन साजरा करण्यात आला. रविवारी शाळेचे संस्थापक कैलासवासी जगन्नाथ शेठ सकाराम चौधरी यांची पुण्यतिथी होती. हा दिवस शाळेत दरवर्षी पालक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने शाळेत पालक सभा देखील घेण्यात आली. यात शाळा सुरू झाल्यानंतर पालकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या दक्षता या संदर्भात चर्चा करून विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेत कैलासवासी जगन्नाथ शेठ चौधरी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौभाग्यवती सुवर्णाताई चंद्रकांत चौधरी, सदस्या रजनीताई चौधरी, शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा अहिरराव सह आदींनी प्रतिमा पूजन केले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला आता यश आलं आहे व भुसावळ विभागातून पॅसेंजर रेल्वे गाड्या आता पूर्वत धावणार आहे. या संदर्भातील माहिती भुसावळ रेल्वे विभागाकडून मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांच्या नेतृत्वात 29 ऑक्टोबर रोजी भुसावळ विभागाचे रेल्वेचे महाप्रबंधक S.S. केडिया यांची भेट घेण्यात आली होती व मनसेच्या शिष्टमंडळाने पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली होती. तेव्हा या मागणीचे निवेदन देताना व चर्चा करताना जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, भुसावळ शहराध्यक्ष विनोद पाठकसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा आता मनसेच्या या निवेदनानुसार भुसावळ रेल्वेचे महाप्रबंधक S.S. केवडिया यांनी आता भुसावळ नाशिक पॅसेंजर, भुसावळ पुणे हुतात्मा एक्सप्रेस, भुसावळ मुंबई पॅसेंजर आणि भुसावळ सुरत पॅसेंजर या रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा मनसेच्या मागणीला यश आलं आहे व आता पूर्वत या रेल्वे गाड्या सुरू होणार आहे. नुकतेच 3 डिसेंबर हा सीमा सुरक्षा दल स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला. देशातील सीमा सुरक्षा दलातील सैनिकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा या दिवसानिमित्त विविध उपक्रम देशभरात राबवण्यात आले. तसेच सीमा सुरक्षा दल स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. यामध्ये यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी सैनिक जवान महेंद्र पाटील यांनी देखील रक्तदान केले आणि सीमा सुरक्षा दिन हा त्यांनी साजरा केला. तेव्हा त्यांनी सीमा सुरक्षा दल स्थापना दिनानिमित्त केलेल्या रक्तदानाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. किनगावात नुकतेच श्री साई ऑनलाईन सर्व्हिसेस शॉपचं उद्घाटन झालं. मोठ्या उत्साहात या शॉपचं उद्घाटन झालं असून या शॉपच्या माध्यमातून सर्व प्रकारचे फॉर्म अर्ज करून मिळणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती या ऑनलाईन सर्व्हिसेसमधून मिळणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच विविध प्रकारचे ऑनलाईनचे सर्व कामे या किनगावातील श्री साई ऑनलाईन सर्व्हिसेस शॉपमधून होणार आहे. तेव्हा एक वेळ या शॉपला भेट देऊन आपण सेवेची संधी द्यावी असे आवाहन शॉपचे व्यवस्थापक दीपक नेवे, धीरज नेवे यांनी केले आहे. काढा. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.